नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत MPSC STI सिलेबस. यामध्ये परीक्षेचे प्रामुख्याने 2 टप्पे पडतात. यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षेसाठी 100 गुणांची परीक्षा होते आणि मुख्य परीक्षेसाठी 400 गुणांची परीक्षा होते. तर चला मग या परीक्षेचा जो काही सिलेबस आहे तो आता आपण पाहणार आहोत. यामध्ये जो पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे तो तिन्ही परीक्षांसाठी सेम असणार आहे. म्हणजे पूर्व परीक्षेसाठी PSI STI ASOसाठी हा सिलेबस हा सेम असणार आहे. यामध्ये प्रश्नपत्रिकेची संख्या 1 आहे. सामान्य क्षमता चाचणी प्रश्नसंख्या 100 आहेत. एकूण गुण 100 आहेत. दर्जा पदवीचा आहे. माध्यम मराठी व इंग्रजी आहे. परीक्षेचा कालावधी हा 1 तास असणार आहे. परीक्षेचे स्वरूप हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. यामध्ये विषय आहेत चालू घडामोडी, जागतिक तसे भारतातील, नागरिकशास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम्य व्यवस्थापन. त्यानंतर इतिहास आहे. इतिहासमध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. त्यानंतर भूगोल आहे. भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह त्यामध्ये पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. त्यानंतर आहे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी असणार आहेत. आणि शासकीय अर्थव्यवस्थेबद्दल जे काही पॉईंट्स आहेत ते अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. त्यानंतर विषय आहे तो सामान्य विज्ञान. यामध्ये भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी आणि बॉटनी अँड हायजीन. त्यानंतर जो सब्जेक्ट आहे तो बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. बुद्धिमापन चाचणी यामध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न आहेत. आणि अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी हा सिलेबस असणार आहे पूर्व परीक्षेसाठी. यानंतर आपण पाहणार आहोत मुख्य परीक्षेसाठी काय सिलेबस आहे. यामध्ये एकूण गुण हे 400 असणार आहेत. यामध्ये पेपर क्रमांक 1 हा 200 गुणांसाठी व पेपर क्रमांक 2 हा 200 गुणांसाठी असणार आहे. यामध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान हे विषय असणार आहेत. यामध्ये मराठी हा 100 गुणांसाठी असणार आहे. इंग्रजी व सामान्य विज्ञान हे 60 व 40 या गुणांसाठी असणार आहेत. यामध्ये मराठी यासाठी 50 प्रश्नसंख्या असणार आहेत व इंग्रजी व सामान्य विज्ञानसाठी 30 व 20 एवढी प्रश्नसंख्या आहे. यामध्ये मराठी यासाठी दर्जा 12वीचा आहे. माध्यम मराठी आहे. त्यानंतर इंग्रजीसाठी दर्जा हा पदवीचा असणार आहे व माध्यम इंग्रजीमध्येच असणार आहे. सामान्य ज्ञानमध्ये दर्जा परीक्षेसाठी जो दर्जा आहे तो पदवीचा असणार आहे व माध्यम मराठी व इंग्रजी असणार आहे. त्याचा कालावधी हा 1 तास असणार आहे. आणि पेपर क्रमांक 2 यामध्ये सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान 200 गुणांसाठी असणार आहे. प्रश्नसंख्या 100 आहे. दर्जा हा पदवीचा असणार आहे. माध्यम मराठी व इंग्रजी आहे व कालावधी पेपरसाठी जो कालावधी आहे तो 1 तास असणार आहे. पेपर क्रमांक 1 साठी आपण आता सिलेबस पाहणार आहोत. यामध्ये मराठी, यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे. इंग्रजीसाठी कॉमन व्हॉकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडियम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. त्यानंतर सामान्य ज्ञान. यामध्ये चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील, माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. संगणक व माहिती तंत्रज्ञान. यामध्ये
आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य. यानंतर आपण पाहणार आहोत पेपर क्रमांक 2साठी काय सिलेबस असणार आहे. यामध्ये पेपर क्रमांक 2मध्ये सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान, यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोलमध्ये महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यावरील विभागावर होणारा बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन व त्याचे सोर्स अँड डेस्टिनेशन, वरील होणारा परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. यानंतर महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक व आर्थिक जागृती, महत्त्वाच्या व्यक्तींची कामे, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक व जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी व राष्ट्रीय चळवळी, भारतीय राज्यघटना, घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका, तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे व ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे व शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, रोल, अधिकारी व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व रोल, विधी समित्या, नियोजन. यामध्ये प्रक्रिया, प्रकार, भारताचा 1ल्या ते 10व्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देश फलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, 73 व 74वी घटना दुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल. त्यानंतर शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, पायाभूत सुविधांची गरज व महत्त्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ, जसे ऊर्जा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, गृहपरिवहन, रस्ते, बंदर इत्यादी, दळणवळण, पोस्ट व तार, दूरसंचार, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरवरचे प्रश्न व यासंबंधीचे धोरण, त्यावरील पर्याय, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, FDI आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खाजगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह याविषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता. यानंतर आर्थिक सुधारणा व कायदे. यामध्ये पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, संकल्पना व त्यांचे अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकरण, VAT, WTO इत्यादीशी संबंधित कायदे व नियम. यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WTO आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी भांडवलाचा अंतप्रवाह, रचना व वाढ, FDI व्यापार, बहु आंतरराष्ट्रीय भांडवल पुरवणाऱ्या संस्था, IMF, जागतिक बँक
IDA इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग. यानंतर पॉईंट आहे सार्वजनिक वित्त व्यवस्था. महसुलीचे साधन, टॅक्स, नॉन टॅक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्य आधारित अर्थसंकल्प, भारतातील कर सुधारणा आढावा, राज्य पातळीवरील कर सुधारणा, वॅट, सार्वजनिक ऋणवाढ, रचना आणि भार, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझर्व्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्य स्तरावरील आढावा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.